अस्पृश्य किंवा कोणाची सावली पडली तर बाटला, हे एवढं थोतांड, हे असं हिंदुत्व आमचं हिंदुत्व नाहीये. पण जसं शिवसेनेने त्या विधेयकाला विरोध केला तसंच तामिळनाडमधल्या अण्णा द्रमुकने विरोध केलेला आहे. माहिती आहे तुम्हाला? अण्णा द्रमुकने विरोध केला आणि अण्णा द्रमुकने विरोध केला त्याच्या 2-3 वर्ष आधी भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुकची युती जी होती ती तुटलेली होती आणि ती तोडताना अगदी दोघांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या त्या अण्णामलाईंनी अण्णा द्रमुकच्या सगळ्या मोठ्या नेत्यांवरती फार घाणेरडे आरोप केले होते. आणि मग अण्णा द्रमुकने भाजपला सांगितलं होतं युती तोडताना की तुमचं भगव्या रंगाचं राजकारण, तुमचा हिंदुत्वाचा अजेंडा हा तमिळनाडमध्ये चालणार नाही, हा तमिळी आणि द्राविडी संस्कृतीचा अपमान आहे, तो तमिळनाड सहन करणार नाही, म्हणून युती तोडली होती. अण्णामलाई हा भाजपचा त्यांचा मला वाटतं प्रदेशाध्यक्ष खूप जोरात त्या अण्णा द्रमुक विरुद्ध बोलत होता. पण या विधेयकाला विरोध केल्यानंतर 2 दिवसात स्वतः अमित शाह तिकडे गेले आणि अण्णा द्रमुक बरोबर युती करून आले. अण्णा द्रमुक काय हिंदुत्ववादी आहे? आणि केवळ तिकडे द्रमुकला हरवायचं कारण स्टॅलिन बसला त्यांच्या बोखांड्यावर. त्यांनी त्या राज्यपालांच्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज दिलं, आव्हान दिलं, ते जिंकले. तरी सुद्धा अजून ते राज्यपाल त्यांनी तसेच ठेवलेत भाजपनी, ते जाऊ द्या. पण निवडणूक जिंकण्यासाठी अण्णा द्रमुकांनी ज्यांनी वक्फच्या विधेयकाला विरोध केला, हिंदुत्वाला विरोध केला, भगव्या राजकारणाला विरोध केला, भगव्या रंगाच्या राजकारणाला विरोध केला, त्यांच्याबरोबर बाजूला बसून सत्तेची मलई खाण्यासाठी त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या अण्णामलाईचा त्यांनी बकरा केला. आणि कोणत्या तोंडाने तुम्ही माझ्यावरती आरोप करणार? तुम्ही आरोप कराच, मी तर एका आता पुस्तिकाच काढतोय. सगळी यांची जी काही पापं आहेत ती सगळी मी तुमच्या समोर ठेवणार आहे. ही हिंदुत्वाच्या विरुद्ध यांनी काय काय सगळं काय कसं केलंय आणि मग आमच्यावरती त्यांना म्हणा आरोप करा, हिंमत असेल तर, की मी हिंदुत्व कुठे सोडले ते मला दाखवा. पण फेक नरेटिव्हचा जर का आपण विचार केला तर मुळामध्ये भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे, हेच मोठं फेक नरेटिव्ह आहे. हेच फेक नरेटिव्ह आहे. कारण तिकडे नितीश कुमार बरोबर ती युती केलेली आहे. जो नितीश कुमार संघमुक्त भारत पाहिजे म्हणून बोलले होते. तिकडे आंध्रामध्ये चंद्राबाबू बरोबर त्यांनी युती केली. ज्या चंद्राबाबू मोदींना अतिरेकी बोलले होते आणि मोदी चंद्राबाबूंना युटन बाबू बोलले होते, पण बसलेत. मुफ्ती महबूबा बरोबर तिकडे काश्मीरमध्ये बसले होते. मग तुम्ही मला एक अशी गोष्ट सांगा की जी त्यांनी केलेली आहे आणि जी मी केलेली आहे असं आम्हाला साम्य दाखवा ना. काय कोणत्या तोंडाने तुम्ही आम्हाला सांगते की हिंदुत्व? मुळामध्ये तुमचं जे हिंदुत्व आहे ते बुरसटलेलं आम्हाला मान्य नाहीच आहे. तुम्हाला आम्ही सोडले, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, मी परत सांगतो. पण हा